नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. ह्या चॅनलवर ग्रामर रिलेटेडच आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आजचा जो कन्सेप्ट आहे काय की 1001% गॅरंटी वाईज समजणारच या नियमांचा अभ्यास करा. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी एक वाक्यरचना लिहून दिलेले, रेस डिड नॉट मेक मी अन इंडियन. बघा, सगळेजण तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे नियम सांगत असतील, पण ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं डिफरंट आहे, कारण की ह्या एका वाक्यात तुमचे दोन कर्म आले. बघा, इथं मी पण एक कर्म आहे आणि अन इंडियन पण एक कर्म आहे. तसंच द प्रिन्स दुसऱ्या वाक्यात आणि बॅग ऑफ सीड्स, म्हणजे ह्याच्यामध्ये काय दोन कर्म आहेत. मग अशा वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं, किंवा त्यातलं जे मेन कर्म कुठलं आहे ते कसं शोधायचं, तेच आपण आज पाहणार आहोत. बघा, आज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. आणि माझा अजून एक चॅनल आहे, तो आहे इंग्लिश स्पीकिंगचा. त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग रिलेटेड सगळे कन्सेप्ट तिथं तुम्हाला शिकायला भेटतील. तसं ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तसं त्याही चॅनलला करून घ्या. बघा, दोन कर्म आहेत वाक्यामध्ये. काय तुमच्या ह्या दोन कर्म आहेत. मग त्याच्यातनं एक तुमचा प्रत्यक्ष कर्म असतो. काय एक तुमचा काय असतो प्रत्यक्ष कर्म, आणि दुसरा काय असतो एक अप्रत्यक्ष कर्म. काय काय दुसरा काय असतो अप्रत्यक्ष कर्म. मग पॅसिवाइज करताना तुमची नेहमी गडबड होते की हा कर्म घ्यावा का हा कर्म घ्यावा. काय कळलं, आपण कर्म घेण्यामध्ये आपण चुकतो आणि त्याच्यामुळे आपली वाक्यरचना ही चुकून जाते. बघा, पहिलं काय आहे, दोन कर्मांपैकी एक प्रत्यक्ष कर्म असते आणि दुसरे काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे एक असतो तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं असतं तुमचं काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हे दोन कर्म आहेत, बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वाक्यामध्ये वर्ब तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय क्रियापद. लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप. क्रियापदाला तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे, काय. जर तुम्ही काय हा प्रश्न विचारला असता तर तुम्हाला काय भेटते, प्रत्यक्ष कर्म. काय प्रत्यक्ष कर्म म्हणजे कशाला प्रश्न विचारायचा आहे, क्रियापदाला. म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यातला जो क्रियापद आहे त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कुठला, काय. काय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला मेन कर्म भेटणार. म्हणजे बघा, रेस डिड नॉट मेक मी अन इंडियन. मेकचा अर्थ काय, काय सॉरी बनवणे. काय बनवलं नाही मला अन इंडियन, हे की नाही. हे झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म. आता बघा, त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टला सॉरी कर्माला जर तुम्ही क्रियापदाला जर कोणाला जर हा प्रश्न विचारला तर मग तुम्हाला काय अप्रत्यक्ष कर्म भेटतं. पहिलं काय की क्रियापदाला जर काय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रत्यक्ष कर्म भेटतो, आणि कोणाला हा विचारला तर अप्रत्यक्ष कर्म भेटतो. हे लक्षात घ्या. हे जर तुम्हाला जमलं तर मग तुम्हाला त्याचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह करायला सोपं जाईल. लक्षात आलं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं लिहून घ्या. हे लेक्चर 2दा-3दा पहा, मग तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर आहे सामान्यतः नाम सर्वनाम यांचा वापर अप्रत्यक्ष कर्म म्हणून करतात. म्हणजे बघा, नाम आणि सर्वनाम. आता नाम हे काय आहे तुमचं ह्याच्यामध्ये, बघा हे वालं आहे की नाही, द प्रिन्स हे सर्वनाम आहे. यांचा वापर काय कशासाठी केला जातो, अप्रत्यक्ष कर्म म्हणून करतात, वाक्याचा अर्थ आणि संदर्भ लक्षात घेऊन. त्याच्यानंतर बघा, कोणत्याही कर्माचा पॅसिवाइज मध्ये करता करावायचा किंवा वापरायचं हे ठरवावे. हेतू साध्य करण्यासाठी कर्माची निवड करावी लागते. येस, करेक्ट. म्हणजे आता हे वाक्य आपण हे करूया, मग तुमच्या लक्षात येईल. रेस डिड नॉट मेक मी अन इंडियन. आता यातनं तुम्हाला काय करायचंय की पहिल्यांदा कर्म लिहायचा असतो. म्हणजे पॅसिवाइज करताना काय की तुम्हाला सुरुवात ही कशाची करायची असते, कर्माची असते. बघा, आता ह्याच्यामध्ये काय की तुमचं अन इंडियन,
बघा हे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय? ऑब्जेक्ट पॅसिव्हचं ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस येस, राईट. आता अँड इंडियन, आता हे तुमचं डिड नॉट निघून जाईल, ह्याच्याऐवजी वॉज नॉट आहे म्हणून इथं पण नॉट, वर्बचा थर्ड फॉर्म मेड. आता जे तुमचं दुसरं कर्म असेल बघा, टू कुठं वापरायचं? आता ह्याच्यामध्ये टू येतं. काय टू येणार? जे तुमचं अप्रत्यक्ष कर्म आहे ना, त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय? टू वापरायचंय. पण ते सहसा कशापूर्वी येतं? तुमचं जे नाम किंवा सर्वनाम असतं ना, त्याच्यापूर्वी तुम्हाला टू वापरायचं असतं. बघा, मेड टू मी. काय? अन इंडियन वॉज नॉट मेड टू मी बाय रेस. ओके, आलं लक्षात? काही जणांचा ग्रह असतो की टू कुठं वापरायचं. शक्यतो लक्षात ठेवा, जे नाम किंवा सर्वनाम येतं ना, त्याच्यापूर्वी म्हणजे बायच्या पूर्वी तुम्हाला जे नाम सर्वनाम आणि त्याच्यापूर्वी तुम्हाला टू वापरायचं. म्हणजेच क्रियापदानंतर टू घ्यायचा आणि त्याच्यानंतर सर्वनाम. आता ही एक पद्धत झाली. त्याच्यानंतरची पहा, डायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म घेऊन आय वॉज नॉट मेड अन इंडियन बाय रेस. आलं लक्षात? दोन्ही पद्धत तुमची बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने बनवा, तुमचं वाक्य हे बरोबरच येणार आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लिहून घ्यायचंय. सामान्यतः दुसरे कर्म क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर येते. ठीक आहे, दोन्ही रचना उपयुक्त आहेत सांगितले. बहुतेक वाक्यात गिव्ह हे द्विकर्म क्रियापद असते. लक्षात ठेवा, ही अशी जी वाक्यरचना आहे, शक्यतो तुम्हाला ह्याच्यामध्ये जे क्रियापद भेटणार हे कुठलं भेटणार? गिव्ह हे क्रियापद भेटणार. आलं लक्षात? त्याला तुम्ही ना द्विकर्म म्हणजेच तुम्ही त्याला काय आणि कोणाला जर विचारलं तर तुम्हाला दोन्ही त्याच्यामध्ये कर्म भेटतील. ओके, त्याच्यानंतरची पहा ही वाक्यरचना कुठली? शी ऑफर्ड द प्रिन्स अ बॅग ऑफ सीड्स. आता पहिलं घेऊ, काय ऑफर्ड? तिने काय ऑफर्ड केली? अ बॅग ऑफ सीड्स. घ्या सुरुवातीला काळ आधी ओळखायचा. त्याच्यावर मी पूर्ण लेक्चर घेतलेले आहेत ऍक्टिव्ह पॅसिव्हवर. तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल किंवा व्हिडिओ पण भेटून जाईल किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं पाहून घ्या. म्हणजे हे डायरेक्टली काय दिले मी? दोन जेव्हा वाक्यात कर्म असतील तेव्हा तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं त्या पद्धतीचे म्हणजे त्या वाक्याचे हे काय नियम आहेत हे समजून घ्या. बघा, अ बॅग ऑफ seeds was offered to the prince. बघा, हे तुमचा अप्रत्यक्ष कर्म आहे. त्याच्या पुढे तुम्हाला त्याच्यापूर्वी काय करायचंय? टू वापरायचंय. द प्रिन्स. ओके, अ बॅग ऑफ सीड्स वॉज ऑफर्ड टू द प्रिन्स बाय हर. क्लिअर? त्याच्यानंतर पहा, आता प्रिन्स घेऊन वाक्य बनवू. द प्रिन्स, एकच प्रिन्स आहे म्हणून वॉज. द प्रिन्स वॉज ऑफर्ड अ बॅग ऑफ सीड्स बाय हर. ओके, आता बघा इथं सर्वनाम आहे. द प्रिन्स म्हणजे काय? विशेष नाम आहे. त्याच्यामुळे त्याच्यापूर्वी काय घेतलं आपण? टू घेतले. हे लक्षात ठेवा. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.